रख दो जहाँ पे कदम, घर मंदिर से नहीं वो कम, तुम रख दो जहाँ पे कदम, सारी दुनिया बिछाई सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तुमने विश्वास ऐसा जगाया, हमको अपनी नजर में उठाया। तुमने विश्वास ऐसा जगाया, हमको अपनी नजर में उठाया। तुमने जीने का मतलब सिखाया, जीने लगे फिर से हम सुस्वागतम 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 सुस्वागतम। घर मंदिर से नहीं वो कम, तुम रख दो तुम हो आदर्शों के रखवाले, किए तुमने दिलों में उजाले। तुम हो आदर्शों के रखवाले, किए तुमने दिलों में उजाले। दाग तुमने दिलों से निकाले, हुए पावन तुम्हें पाके हम सुस्वागतम 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 सुस्वागतम। घर मंदिर से नहीं वो कम, तुम रख दो जहाँ पे कदम, सारी दुनिया बिछाएगी फूल, दिल अपना बिछाएंगे हम सुस्वागतम। सिस्टर जीशा, प्रिन्सिपल ऑफ कर्नल स्कूल ऑफ नर्सिंग यांना मी स्टेजवर आमंत्रित करते व आसनस्थ होण्याची विनंती करते। तसेच गुर्जर सेकंड इयरची विद्यार्थिनी दीपाली देवरे, खुशियाँ नगमे बिटर एएनएम नर्सिंग स्टुडंट 18 बॅच ची दीप प्रज्वलन आणि शपथ प्रज्वलन नाही तर नर्सिंग क्षेत्रातील आपली निष्ठा, सेवाभाव आणि मानवतेची ओळख दर्शवणे आहे। जसं दीप अंधार दूर करतो तसंच आपली नर्सिंग सेवा रुग्णांच्या वेदना, ज्ञान, करुणा आणि समर्पण यांचा प्रकाश पसरवेल। हा दीप आपल्याला आत्मविश्वास, शिस्त आणि सहकार्याची शिकवण देते। इतनी मेहरबानी मेरे ईश्वर बनाए रखना, जो रास्ता सही हो उसी पर चलाए रखना, न दुखे दिल किसी का मेरे शब्दों से, इतनी कृपा मेरे ऊपर बनाए रखना। मी प्रार्थना बोलण्यासाठी सेकंड इयरच्या विद्यार्थिनींना स्टेजवर आमंत्रित चलना तेरी पनाह में हमें रखना, सीखे हट कर्म चोरी बेईमानी और हिंसा से हमको बचाना। कपट कर्म चोरी बेईमानी और हिंसा से हमको बचाना। नाली का बन जाऊं ना पानी, नाली का बन जाऊं ना पानी, निर्मल गंगा जल ही बनाना। अपनी निगाह में हमें रखना, तेरी पनाह में हमें रखना।
ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। इव्हनिंग ऑल ऑफ यू. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय पाहुणे, आदरणीय सिस्टर अन्ना विवेक, आदरणीय सिस्टर जॉना क्रिस्टानो, आदरणीय सिस्टर रोज, आदरणीय सिस्टर अग्नेस, आदरणीय सिस्टर लिझी, आदरणीय सिस्टर जिशा, तसेच येथे जमलेल्या सर्व पॅरेंट्स, परिचारिका व कर्मचारी व माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण येथे शपथविधी सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की समोर दिसते ती प्रतिमा कोणाची आहे? नर्सिंग क्षेत्रात हा दिवस फ्लोरेन्स नाइटिंगेल द लेडी विथ द लॅम्प यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो, ज्यांनी रुग्णाची सेवा करून माणुसकीचा प्रकाश पसरवला. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी झाला. त्यांचा जन्म हा इंग्लंडमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना आजारी आणि गरजू लोकांची सेवा करण्याची खूप इच्छा होती. त्या काळात नर्सचे काम फारसे सन्मानाचे मानले जात नव्हते, पण तरीही त्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला. क्रिमियन युद्धाच्या काळात त्यांनी जखमी सैनिकांची सेवा केली. त्या रात्री हातात दिवा घेऊन रुग्णांची काळजी घ्यायला जात असेत, म्हणून त्यांना द लेडी विथ द लॅम्प असेही म्हणतात. त्यांनी रुग्णालयातील स्वच्छता, शिस्त आणि योग्य उपचार पद्धती यावर भर दिला. त्यांच्या प्रयत्नामुळे नर्सिंग व्यवसायाला सन्मान मिळाला आणि आरोग्य व्यवस्थेत मोठे बदल झाले. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानव सेवेसाठी अर्पण केले होते. त्यांचे जीवन आपल्याला निस्वार्थ सेवा, समर्पण आणि करुणा शिकवते. फ्लोरेन्स नाइटिंगेल एक इंग्लिश समाजसुधारक व सांख्यिकी शास्त्रज्ञ आणि आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक होत्या. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरे महानत्व संपत्तीमध्ये नसते, तर इतरांच्या सेवेमध्ये असते. चला, आपणही त्यांच्या आदर्शापासून प्रेरणा घेऊन गरजू लोकांना मदत करण्याचा संकल्प करूया. फ्लोरेन्स नाइटिंगेल परिचारिकांच्या सेवेचे आणि समर्पणाचे स्मरण करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. थँक्यू. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र राहणं ही प्रगती आहे. एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते. या सेंट विन्सेंट डी पॉल कॉंग्रिगेशन ऑफ डॉटर्स ऑफ चॅरिटी एशियाचे जनरल काउन्सिलर आहेत. त्या मूळतः इंडोनेशियाचे आहेत. आपल्या लाडक्या सिस्टरांना मेहनती, कष्टाळू आणि गरिबांचे जीवन उंचावण्यासाठी खोलवर कटिबद्ध आहेत. डिअर सिस्टर Anna, we are grateful for you. I request Sister Anna to come forward and accept our welcome. सिस्टर Anna यांचा सत्कार करण्यासाठी मी उर्मिलाला बोलवते. तुमचा मोलाचा वेळ आम्हाला देऊन उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो सिस्टर. थँक्यू सिस्टर.
हाऊस आणि करुणा हॉस्पिटलचे सुपेरियर आणि मॅनेजर आहेत. त्या नेहमी आपल्या सर्व कार्यात आपल्याला मार्गदर्शन व मदत देखील करत असतात. सिस्टर रोज यांना मी विनंती करते की त्यांनी आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी पूनमला पुढे बोलवते. थँक्यू सिस्टर. सतत प्रार्थना करत असतात आणि मार्गदर्शन करत असतात. सिस्टर ॲग्नेस यांना मी विनंती करते की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी संजनाला पुढे बोलवते. त्या नेहमीच आपल्याला प्रोत्साहित करत असतात व आपले ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. सिस्टर रिकी यांना मी विनंती करते त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनी नेहमीच प्रगतीचा मार्ग निवडला आहे. त्या आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आम्हा सर्व विद्यार्थिनींना योग्य दिशा मिळाली आहे. यांचे नेतृत्व, शिस्त आणि विद्यार्थिनींसाठी असलेले प्रेम हे आमच्यासाठी आदर्श आहे. सिस्टर जिशा यांना मी विनंती करते की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सोनीला पुढे बोलवते. सुरुवात करण्यासाठी मी आदरणीय सिस्टर ॲना विजिट आणि आदरणीय सिस्टर जोयाना क्रिस्टियानो यांना पुढे बोलवणे आभार. प्रीती रामचंद्र साळुंके. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत वैष्णवी विजय घरात वेदश्री संतोष भील. प्रेम की गंगा बहाते चलो, वेदिका दादा आहिरे, प्रतिभा रवींद्र मकासरे. राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो. आर्या चंद्रशेखर कटारे, जयश्री अनिल गायकवाड. अश्विनी संतोष आहिरे, स्वाती डेनिश जॉन. जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवारा. मेघा आनंद सोनवणे, जो मनीषा रावत गरुड. है वो है प्रभु का प्यारा. प्यार के मोती, प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रांजली संतोष रिकीबे, प्रमिला रामचंद्र साळुंके. आशा टूटी, ममता रूठी, हर्षदा पद्माकर पगारे, नेहा सुरेश पगारे. बंद करो मत द्वार दया का, दे दो कुछ तो सहारा.
भाग्यश्री मच्छिंद्र थोरे, रीना आशिष निकाळजे. चलो प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत ऋतुजा भाऊसाहेब थोरे, प्राजक्ता उत्तम ऐनोळ. प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. नयन वसंत आहिरे, गायत्री सुनील सोनवणे. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, बीमारी में अपने भी साथ ले pledge myself before God and in the presence of this assembly to in purity and to practice my profession faithfully. I will abstain from whatever is deleterious and mischievous and will not take or knowingly administer any harmful drug. I will do all in my power to maintain and elevate the standard of my profession and will hold in confidence all personal matter committed to my keeping and all family affairs coming to my knowledge in the practice of my calling. With loyalty, I will endeavor to aid the physician in his work and devote myself to the welfare of those committed to my care.
मी सर्व मान्यवरांना विनंती करते. पण आम्ही त्यांच्या आत्म्यास चिरकाळ शांतीसाठी प्रार्थना करत आहोत. त्यानंतर 8 मार्च 2025 रोजी महिला दिन अगदी थोडक्यात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच आई, बहीण, पत्नी या विविध भूमिका साकारणाऱ्या महिलांची आठवण आणि सन्मान केला गेला. 12 मार्च रोजी आम्ही वागदर्डी येथे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली आणि पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा अभ्यास केला. तसेच 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. निराशेच्या अंधारात आपण आशेची अग्नी पेटविणे आणि प्रखर करणे याच ध्येयाने 12 मे रोजी परिचारिका दिन म्हणजेच नर्सेस डे साजरा केला जातो. यावेळी आमच्या विद्यार्थिनींनी कर्मचारी आणि शिक्षक यांच्याबरोबर हा दिवस अगदी उत्तमरित्या आयोजित केला गेला होता. त्यानंतर 1 जून पासून नवीन बॅचसाठी ॲडमिशन सुरू करण्यात आले. 5 ऑगस्ट 2025 रोजी सेकंड इयरच्या विद्यार्थिनींची फायनल एक्झाम जाहीर करण्यात आली व लगेचच विद्यार्थिनींची रिव्हिजन आणि परीक्षेच्या तयारीची सुरुवात केली गेली. त्यानंतर 15 ऑगस्ट 2025 रोजी रेल्वेचे युनियन लीडर श्री अंबादास निकम सर यांनी ध्वजारोहण केले. नंतर सेकंड इयरच्या विद्यार्थिनींची हॉस्पिटलमध्ये ड्युटी सुरू करण्यात आली व फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनींचे नियमित क्लासेस सुरू झाले. दिनांक 5 सप्टेंबर रोजी विद्यार्थिनींद्वारे शिक्षक दिन उत्तमरित्या साजरा करण्यात आला. फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनींची फायनल एक्झाम दिनांक 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत घेण्यात आल्या. 15 ऑक्टोबर 2025 रोजी नर्सिंग स्कूलचे स्टुडंट्स व करोना हॉस्पिटलचे डॉक्टर्स व कर्मचारी या सर्वांसोबत दिव्यांचा सण दिवाळी उत्साहात साजरा केला व त्यानंतर 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या देण्यात आल्या. नवीन विद्यार्थिनींचा नियमित अभ्यास व क्लासेस सुरू झाले तर सेकंड इयरच्या विद्यार्थिनींना हॉस्पिटल ड्युटीसाठी नेमले गेले. 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला व भारताचे संविधान वाचण्यात आले. त्याचप्रकारे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फायनल इयरच्या स्टुडंट्सचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये आमचा करुणा स्कूल ऑफ नर्सिंगचा 100% निकाल लागला. त्यामध्ये वैशाली विजय रोकडे या विद्यार्थिनीला 92% मिळून तिचा प्रथम क्रमांक आला. तिच्या या यशाने आम्हा सर्वांना खूप आनंद झाला व त्याचबरोबर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये फर्स्ट इयरचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये श्वेता दीपक कटारे या विद्यार्थिनीला 88% प्राप्त होऊन तिचा क्लासमध्ये प्रथम क्रमांक आला. मी या विद्यार्थिनींचे अभिनंदन करते. 21 व 22 डिसेंबर रोजी स्टुडंटसाठी क्रीडा महोत्सव स्पर्धा घेण्यात आल्या. 23 डिसेंबर रोजी करुणा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसोबत नाताळ म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनींना कम्युनिटी पोस्टिंगसाठी वंजरवाडी येथे नेण्यात आले व सेकंड इयरच्या विद्यार्थिनींचे हॉस्पिटलचे ट्रेनिंग सुरू झाले. त्यानंतर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनमाडमधले मिलिटरी ऑफिसर श्री अमोल मोहन आव्हाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मनमाड आणि नांदगावच्या विविध भागांमध्ये करुणा हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आले व करुणा स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी योग्य ते सहाय्य देखील केले. मागच्या वर्षीची 17वी बॅचच्या अनेक विद्यार्थिनींना आरोग्य क्षेत्रामध्ये विविध भागांमध्ये गव्हर्नमेंट जॉब प्राप्त झाले आणि त्यांनी आनंदाने आपले नवे आयुष्य सुरू केले. देवाच्या या अतुलनीय कृपेबद्दल मी प्रार्थना करते की परमेश्वराचा वरदहस्त आपल्या दैनंदिन जीवनातही आपणास लाभावा. आपल्या सिनियर विद्यार्थिनींप्रमाणेच
तुमच्याही आयुष्यात सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळावी आणि तुमच्या सेवेद्वारे मनमाडमध्येच नाही तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये रोग्यांची योग्य सेवा तुमच्या हातून घडावी. आज 12 मार्च 2026 विद्यार्थिनींची 18वी बॅच 23 विद्यार्थिनींची शपथविधी सोहळा घेण्यात आला आहे. त्यांनी जगासमोर प्रखर ज्योत पेटवून शपथ घेतली आहे की त्यांनी आपल्या मनात प्रेम, दया, लक्ष, माणसांबद्दल काळजी व मदत या समर्पणाच्या भावनेद्वारे जगातील आणि मानवतेतील आजाररूपी अंधकार नाहीसा करण्यासाठी तुम्ही एक चमकत्या ताऱ्याप्रमाणे कार्य करावे. सेवा, शुश्रूषा आणि समर्पण भावनेला वंदन करण्याचा आजचा हा तुमचा दिवस आहे. तुम्हाला या दीप प्रज्वलन म्हणजेच लॅम्प लाइटिंग सेरेमनीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तरह होता है जो अंधेरे रास्तों को भी रोशन कर देता है. याचप्रमाणे मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी व विद्यार्थिनींना प्रोत्साहित करण्यासाठी मी आदरणीय सिस्टर ज्वाना यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. कार्याला सुरुवात करण्याची कला माहीत होणे आवश्यक आहे. ते छोटे छोटे कदम असू शकतात, पण त्याचा परिणाम मोठ्या पैलूवर दिसून येतो. आज नर्सिंग या संस्थेचे पदवीधर मोमबत्ती लाइटिंगद्वारे त्यांनी नवीन सुरुवात केली आहे. हे तुमच्या हृदयात चमकणाऱ्या प्रकाशाचे प्रतीक आहे. पहिल्यांदा हा प्रकाश बाहेरच्या अंधाराची आठवण करून देतो. आपण अशा जगात राहतो जिथे मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे. आपण अशा जगात राहतो जिथे युद्धांना विसरले जात आहे. आपण अशा जगात राहतो जिथे मुले सामाजिक माध्यमाद्वारे मैत्री करतात, समोरासमोर नाही. या संदर्भात आपल्याला नर्सिंग व्यवसायाला आपल्या भूमिकेचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या लोकांच्या दुःखांचे मोठे चित्र पाहण्याची गरज आहे. लोकांना त्रास देणारी शारीरिक बिमारीच नाही तर आर्थिक अधिक वेळा ते एकाकीपणा आणि मित्र मालिके व परिवाराने विसरल्याची भावना आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला ऑल माय सिस्टर्स प्रेझेंट हिअर आणि आजचे परिचारिका, आज तुम्ही लॅम्प प्रज्वल केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन. बाहेर अंधार आहे आणि आपल्याला या अंधारात आपला छोटासा प्रकाश चमकविण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे चमकणारा प्रकाश आशेचे प्रतीक आहे. आपल्याला छोट्या छोट्या दयाळूपणाच्या कार्याद्वारे रोग्यांच्या हृदयात आशा निर्माण करण्याची गरज आहे. ते एक स्मित असू शकते, दयाळू शब्द असू शकतो किंवा कधी कधी खांद्यावर हात ठेवणे किंवा हात धरणे असू शकते. होय, भगवानाने तुम्हाला प्रोत्साहन बनवले आहे. एखाद्या चांगल्या नर्सचे सतत लक्ष चिकित्साच्या मोठ्या शस्त्रक्रियेइतकेच महत्त्वाचे असू शकते. म्हणून माझ्या प्रिय पदवीधरांनो, आज तुम्ही एका नवीन भूमिकेत प्रवेश करीत आहात. जेव्हा जीवन व्यस्त होईल आणि वैयक्तिक समस्यांनी तुमचा दिवस भरून जाईल, तेव्हाही तुम्ही जिथे जिथे जाल तिथे
आशेचे किरण घेऊन जा. शेवटी चमकणारा प्रकाश इतरांसाठी जळण्याबद्दल आहे. नर्सिंग व्यवसायात निस्वार्थीपणा आहे. आपल्याला इतरांना प्रथम स्थान देण्याची गरज आहे. नर्स म्हणून आपल्याला रोगी, त्याचे परिवार आणि आपल्याच हृदय, मन, आत्मा आणि शरीराला शांती देण्याची संधी आहे. ते तुमचे नाव विसरतील, पण तुम्ही त्यांना कसे वाटता हे कधीच विसरणार नाहीत. आज आम्ही दिवा लाइटिंग केलेला आहे. तसे आम्ही फ्लोरेन्स नाइटिंगेल दिव्याची महिमा म्हणतात त्यांना, ज्यांनी नर्सिंगला इतकी प्रगती आणि चांगली प्रतिष्ठा दिली आहे, त्यांना देखील स्मरण करतो. मला थोडक्यात सांगायचं आहे. चमकणारा प्रकाश 3 गोष्टीबद्दल बोलतो. 1, तो बाहेरच्या अंधाराची आठवण करून देतो. 2, तो आशेचे प्रतीक आहे. आणि 3, चमकणारा प्रकाश इतरांसाठी जळण्याबद्दल आहे. माझ्या प्रिय पदवीधरांनो, मी तुमच्या अकादमिक आणि नर्सिंग कारकिर्दीत तुम्हाला उत्तम शुभेच्छा देते. आज तुम्ही जो प्रारंभ करत आहात तो तुम्हाला नर्सिंग व्यवसायाच्या मूल्ये किंवा परंपरा टिकवून ठेवण्यासाठी नेहमी प्रेरित करतो. जसा येशू म्हणाला, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. डोंगरावरील शहर लख्ख प्रकाशित होते. दिवा पेटवून त्याला झाकून ठेवत नाहीत, तर तो उंचीवर ठेवतात, जेणेकरून घरातील सर्वांना प्रकाश मिळेल. तसेच तुमचा प्रकाश लोकांसमोर चमकू द्या, जेणेकरून ते तुमची चांगली कार्य पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याची स्तुती करतील. हे बायबलचे शब्द आहेत. तुमच्यासाठी चमकणारा प्रकाश त्या पगाराबद्दल नाही जो तुम्ही घरी घेऊन जाता. तो अधिक आहे त्या अगणित जीवनाबद्दल ज्यांना तुम्ही दररोज स्पर्श करता. तो आशा आणि शांती, आराम आणि शक्ती, आरोग्य आणि पूर्णतेबद्दल आहे. भगवान तुम्हाला बुद्धी, शक्ती आणि आशा प्रोत्साहनाच्या देवदूत बनवण्याचा दृढ निश्चय देवो. लोकांना तुमच्यातून स्वर्ग जवळ दिसो, हीच माझी भगवंताकडे प्रार्थना. थँक्यू. मेहनतीची ही सुंदर ओळख आहे. यशाची ही खास भेट आहे. आज मिळालेली ही ट्रॉफी तुमच्या परिश्रमाची खरी दाद आहे. आजच्या या सुंदर कार्यक्रमातील आनंदाचा क्षण आलेला आहे. ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने यश मिळवले आहे, अशा विजेत्यांचा गौरव करण्याची ही वेळ आली आहे. आज आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनींचा सन्मान करू, ज्यांनी परीक्षेत उत्तम यश मिळवून कर्नाल स्कूल ऑफ नर्सिंगचे नाव उज्ज्वल केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्नाल स्कूल ऑफ नर्सिंग 2024-25चा रिझल्ट लागलेला आहे. 100% लागलेला आहे. 97% विद्यार्थिनींनी डिस्टिंक्शनमध्ये आले आहेत, तर 3% फर्स्ट क्लासमध्ये आलेले आहेत. सेकंड इयरच्या विद्यार्थिनींना ट्रॉफी देण्यासाठी मी रिस्पेक्टेड सिस्टर ॲना विविक यांना आमंत्रित करते. सेकंड इयरमधून 92% मिळवून वैशाली विजय रोकडे हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. पर्सेंट मिळवून द्वितीय क्रमांक हासिल केला आहे, त्याबद्दल तिचे अभिनंदन. कावेरी जगताप हिला मी स्टेजवर ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करते.
सलोनी बाळकृष्ण आहिरे हिने 90% नंबर करते. सलोनी आहिरे हिला मी ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करते. विद्यार्थिनींना ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करावा. प्रथम क्रमांक पटकवला त्याबद्दल अभिनंदन व श्वेताला मी स्टेजवर आमंत्रित करते. तृप्ती संतोष घोडेराव हिने पटकवला त्याबद्दल अभिनंदन व तृप्तीला मी ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करते. शुभांगी किशोर अहिरराव 86.12% मिळवून तसेच मी तिला स्टेजवर आमंत्रित करते. संस्कृती आणि आनंद यांचा सुंदर संगम असणार आहोत. कलेच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याची एक वेगळी. बाबुल प्यारे सजना सहारे सुनो मेरी मैया, बोझ नहीं मैं किसी के सर का नामजदार में नैया, पतवार बनूंगी लहरों से लड़ूंगी, अरे मुझे क्या बेचेगा रुपैया, अरे मुझे क्या बेचेगा रुपैया। कल बाबा की उंगली को थामे चली थी, कल बाबा की लाठी भी बन जाऊंगी, अम्मा तेरे घरों की चिड़िया हूँ मैं, दाना लेकर ही वापस घर आऊंगी, जिसके फितरत में हैरत समाई नहीं, जिसको दौलत से ज्यादा में भाई नहीं, ऐसे साजन की मुझको जरूरत नहीं, ना कहने का सुन लो मुहूर्त यही, अकेले चलूंगी किस्मत से मिलूंगी, अरे मुझे क्या बेचेगा रुपैया, अरे मुझे क्या बेचेगा रुपैया। दिल से दिल के तार तो जुड़े नहीं, तो रस्मों पे दौलत ये काहे बहे, हम तो प्यार की ख्वाहिश में रिश्ते बुने, तो रिश्तों में लालच हम काहे सहे, क्या शादी के आगे जिंदगी ही नहीं, जो शादी हिसाबों की केवल है बनी, ऐसी शादी की मुझको जरूरत नहीं, ना कहने का सुन लो मुहूर्त यही, सुबह से खिलूंगी रतिया से भरूंगी, अरे मुझे क्या बेचेगा रुपैया, अरे मुझे क्या बेचेगा रुपैया। थैंक यू। मुस्कान लगे दिल को छू जाए जैसे अरमान जगे, तू आए तो महफिल में रंग आ जाए, मेरी जिंदगी भी हवा हवाई हो जाए। हवा हवाई डान्स सादर करण्यासाठी मी सेकंड इयर मधून शुभांगी अँड ग्रुपला स्टेजवर आमंत्रित करते.
जानू मेरी जान, मैं तेरे कुर्बान, अरे मैं तेरा तू मेरी जान, सारा हिंदुस्तान, मैं तेरा तू मेरी जान, सारा हिंदुस्तान। ये पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो, ये पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो, हम प्यार करने वाले हैं कोई गैर नहीं, अरे हम तुम पे मरने वाले हैं कोई गैर नहीं। ओ मजनू के नाना मेरे पीछे न आना, क्या प्यार करने वाले तेरी खैर नहीं, अरे यो हम पे मरने वाले तेरी खैर नहीं। ये पर्दा हटा दो, ओए 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 अक चिकी लकी चुम, अक चिकी लकी चिकी लकी चुम, अक चिकी लकी चिकी लकी चुम, अक चिकी लकी चिकी चुम। मैं खानों की शहजादी, मैं हूँ हर दिल में छाई, मैं खानों की शहजादी, मैं हूँ हर दिल में छाई, बादल है मेरे दिल की, बिजली मेरी अंगड़ाई, बिजली की रोशनी मैं हूँ आई, बिजली की रोशनी मैं हूँ आई, कहती है मुझे तो हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, बिजली की रोशनी मैं हूँ आई, ओ बिजली की रोशनी मैं हूँ आई, कहती है मुझे तो हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई। थँक्यू शुभांगी। प्रत्येक लहान जीव जगण्याचा अधिकार राखतो. या स्किटद्वारे आपण जागरूकता निर्माण करतो आणि मानवी मूल्यांचे संरक्षण करण्याची प्रेरणा देतो. चला तर मग या महत्त्वपूर्ण संदेशासाठी आपलं मन आणि संवेदनशीलता तयार करूया आणि पाहूया स्त्री भ्रूण हत्यावर आधारित ही प्रभावी कथा. मी सोडवाई सादर करण्यासाठी सेकंड इयर मध्ये प्रियंकाला स्टेजवर आमंत्रित करतो. अरे वा, मला नाही माहिती असेल ती घरात. हो का? अगं बोलव तिला. हो बा, मी बोलवते हा. थांब थांब. अगं लवकर बोलव. तुला माहिती नाही का आपल्याला ऑडिशनसाठी जायचंय? होय होय बाळ, थांब थांब मी बघते हा. अरे बाळ, ए बाळ, ऐक ना, ती घरात आहे. बरं बरं आई. काय गं सटवाई, इकडे काय करतेस? अहो अहो मारू नका, खूप लागतंय. अहो मारू नका, खूप जोरात लागतंय पोटात. मारू नका, मारू नका. अहो, अहो,
आता फडफडू नकोस, ऐक पोरी पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस, पेटून उठ तू रडू नकोस, पेटून उठ तू रडू नकोस. या दुनियेत दुर्योधनाच्या औलादीची सुद्धा कमी नाही, या दुनियेत दुर्योधनाच्या औलादीची सुद्धा कमी नाही, आणि वाचवायला येईल श्रीकृष्ण याची सुद्धा हमी नाही, याची सुद्धा हमी नाही. अगं बांगड्या घातल्या लोकांनी हक्कासाठी तू वरडू नकोस, ऐक पोरी तू पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस, पेटून उठ तू रडू नकोस, पेटून उठ तू रडू नकोस. धन्यवाद. घरगृहस्थी सांभाळून पणजी ढोलच्या तालावर नाचते एकदम भारी. घरगृहस्थी सांभाळून पणजी ढोलच्या तालावर नाचते एकदम भारी. अशी आमच्या नर्सिंग क्षेत्रातील नारी नगारा संघ ढोल बाजे डान्स सादर करण्यासाठी मी सेकंड इयर मधून तृप्ती आणि कोमलला स्टेजवर आमंत्रित करते. सपने कम ना हो, घर छोटा ही सही पर इरादे नम ना हो. बेटा हो या बेटी दोनों घर की शान है, शिक्षा से ही उनकी अपनी एक पहचान है. एक रोटी कम खाओ मगर बेटा बेटी दोनों को पढाओ. डान्स सादर करण्यासाठी मी हॉस्टेलमधील स्कूलच्या मुलींना स्टेजवर आमंत्रित करते. नगाड़ संग ढोल बाजे ढाई धम धम नगाड़ संग ढोल बाजे
नहीं पढ़ता है वो पीछे पछताता है। शिक्षा एक सिरनी का दूध है जो पीता गुर्राता है। जो नहीं पढ़ता है वो पीछे पछताता है। शिक्षा एक सिरनी का दूध है जो पीता गुर्राता है। असली गाने लाके घर पे ना तू बजाओ, एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। असली गाने लाके घर पे ना तू बजाओ, एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। स्कूल के पीछे पढ़ के भीम बने महान, लिख कर चले गए भारत का संविधान। स्कूल के पीछे पढ़ के भीम बने महान, लिख कर चले गए भारत का संविधान। अपनी बेटी बेटा को अम्बेडकर जैसा बनाओ, एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। अपनी बेटी बेटा को अम्बेडकर जैसा बनाओ, एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। मदिरा का सेवन ना करना, तेरा सब लुट जाएगा। आधी उम्र में बेटी बेटा छोड़ चला जाएगा। मदिरा का सेवन ना करना, तेरा सब लुट जाएगा। आधी उम्र में बेटी बेटा छोड़ चला जाएगा। घर घर कहता है टंडन ज्ञान का दीप जलाओ, एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। घर घर कहता है टंडन ज्ञान का दीप जलाओ, एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। इंडिया वालों, इंडिया वालों, इंडिया वालों, इंडिया वालों, इंडिया वालों, इंडिया वालों, सही मार्ग पे जाओ। एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। एक रोटी कम खाओ, बेटा बेटी को पढ़ाओ। बेखौफ है दिल आजाद है रहना मुझे, बेखौफ है दिल आजाद है रहना मुझे। दुनिया के डर से कभी झुकना नहीं मुझे। आसमान भी छोटा लगे एक दिन, इतना ऊंचा उड़ना है मुझे। बेखौफ आजाद है रहना मुझे सॉन्ग सादर करण्यासाठी मी फर्स्ट इयर मधून अश्विनी अँड ग्रुपला स्टेजवर आमंत्रित करते। दीवारें ऊंची है, गलियां है तंग, लंबी डगरे पर हिम्मत है संग। पाँव
किनारे ऊंची है गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँवों पे चाले है सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग, बेखौफ आजाद जीना मुझे, बेखौफ आजाद रहना मुझे, बेखौफ आजाद जीना मुझे, बेखौफ आजाद रहना मुझे. असतात रोज कोळी स्टाईल पाहून सगळे म्हणतात, बाप रे कोळी जोश. मी हाय कोळी डान्स सादर करण्यासाठी सेकंड इयर मधून वैष्णवी आणि ग्रुपला आमंत्रित करते. मुंबईच्या किनारी मार्किन कोली हनलन बोली गसल जाऊ बाजारी. मुंबईच्या किनारी मार्किन कोली हनलन बोली गसल जाऊ बाजारी. मुंबईच्या किनारी मार्किन कोली हनलन बोली गसल जाऊ बाजारी. मुंबईच्या किनारी मार्किन कोली हनलन बोली गसल जाऊ बाजारी. मुंबईच्या किनारी मार्किन कोली हनलन बोली गसल जाऊ बाजारी.
दूर से ही ललचाऊंगा क्या मैं तुझको पुकार करके। अरे दूर से ही ललचाऊंगा क्या मैं तुझको पुकार करके। जीना बेह कोई बात सपा बेह कोई बात कैसी तू बनती है नी आई आई जय जो जय अरे जय कहाँ बोली अरे जय कहाँ तेरे पीछे ये पोरा कहीं जो गई। बाकी थोड़ी सी है जिंदगी अब देर किस बात की, बाकी थोड़ी सी है जिंदगी अब देर किस बात की, हर सपना सच करने की अब तो यही रात सही। हिम्मत से बढ़ चलो, डर को पीछे छोड़ो, जिंदगी की किताब में अपने पन्ने खुद जोड़ो। बाकी थोड़ी सी है जिंदगी। कुछ कर नहीं सकती। मर मर के जीने से बेहतर है कुछ करके जीना, कुछ करके जीना, कुछ करके जीना। पिघला दे जंजीरें बना उनकी शमशीरें कर हर मैदान फतेह बंदिया, कर हर मैदान फतेह। घायल परिंदा है तू, दिखला के जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला। तेरी जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला। टूटी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, बंदे हर मैदान फतेह। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, बंदिया हर मैदान फतेह। इन गर्दिशों के बादलों पे चढ़ के वक्त का गिरेबा पकड़ के, पूछना है जीत का पता, जीत का पता। इन मुट्ठियों में चांद तारे भर के, आसमां की हद से गुजर के हो
हर हर मैदान फतेह बंदे आँख, हर मैदान फतेह। काम हमने पाया है। आभार प्रदर्शनासाठी मी फर्स्ट इयर मधून प्रमिलाला आमंत्रित करते. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्य शिक्षक वृंद, येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या या सुंदर आणि यशस्वी कार्यक्रमाच्या शेवटी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळाली, याबद्दल मला खूप आनंद होत आहे. मी फर्स्ट इयरची विद्यार्थिनी प्रमिला रामचंद्र साळुंके. सर्वप्रथम मी देवाचे आभार मानते, कारण आजचा सुंदरसा दिवस मला बघायला मिळाला. तसेच कित्येक मुलींचं स्वप्न आहे नर्सिंग करण्याची, पण काही कारणास्तव त्यांना करता येत नाही. ही संधी मला देवाने दिली, ह्याच्याबद्दल मी देवाला धन्यवाद करते. सर्वप्रथम मी आपल्या प्रमुख पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानते. रिस्पेक्टेड सिस्टर एना विवेक व रिस्पेक्टेड सिस्टर जॉना टुस्कानो, त्यांनी वेळ काढून आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच मिस सिस्टर रोज, सिस्टर ॲग्नेस, सिस्टर लिझी व सिस्टर जिशा यांचे मी मनपूर्वक आभार मानते, कारण त्यांच्या प्रयत्नामुळे व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आमच्यासाठी प्रोग्राम अरेंज केला व त्यामुळे आमच्या पालकांना येथे येण्याची संधी मिळाली. तसेच मी आमच्या मॅम मिसेस हिमानी कनिकर मॅम व मिस प्रतीक्षा मॅम व सना मॅम यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम मी येथे वेळ काढून सर्व पॅरेंट्स येथे वेळ काढून हजर राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच कोरोना हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी येथे वेळ काढून हजर राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमच्या सिनियर ताई या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली, त्याबद्दल पण मी त्यांना खूप खूप आभार मानते. तसेच सर्वांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. शेवटी मी 2 ओळी सर्वांना मनापासून सांगू इच्छिते. तुमच्या सहकार्याची साथ मिळाली म्हणूनच वाट सोपी झाली. तुमच्या सहकार्याची साथ मिळाली म्हणूनच वाट सोपी झाली. मनापासून धन्यवाद तुम्हाला, तुमच्यामुळेच ही संधी मला मिळाली. थँक्यू. आजचा हा सुंदर कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम संपतोय, पण आजच्या आठवणी कायम मनात राहतील. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आजचा कार्यक्रम खरोखरच विशेष झाला. आपण दिलेल्या प्रेम आणि प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अधिक स्मरणीय झाला. या शब्दात मी आजचा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करते. थँक्यू.
थँक्यू सो मच. खूप खूप आभारी. I came to your place. Very clean. This morning I came to your place. Oh, very clean. आज सकाळी मी तुमच्याकडे आले तर खूप सुंदर तुम्ही छान आणि क्लीन केलेले होते. मला खूप आनंद वाटला बघून. And then I also entered the place. There's a cupboard and a lot of bag. Inside is maybe your clothes very tidy. तुमचे सर्वांचे कपड आणि कपडे खूप नीट आणि टायडी ठेवलेले होते. This is important, no, as a woman to be clean, tidy, beautiful. आपल्या स्त्रियांसाठी सर्वांसाठी महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ राहणे, चांगले राहणे आणि आनंदात राहणे आणि सुंदरपणे राहणे. And this afternoon and this evening, I saw you, all of you dancing. Wonderful. संध्याकाळी मी बघितले तुम्ही खूप वंडरफुली खूप छान डान्स करत होता. And some of you with the makeup, make more beautiful. आणि काही जण तुम्ही खूप छान मेकअप केलेला होता. ब्युटिफुली सुंदर. Thank you very much, and I pray for your future. Maybe some of you become doctor, become nurse, become teacher, and maybe become sister. सर्वांचे तुमचे मनापासून आभार मानते आणि तुम्हाला मी विश करते तुमच्याकडून करते की तुम्ही मोठे होऊन कोणी डॉक्टर बना, कोणी नर्स बना, कोणी सिस्टर बना, कोणी तुमच्या इच्छेप्रमाणे मोठे मोठे हद्दीवर जा. जनावासनी
Tiri tiri